स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम. राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ वर्षा डोईफोडे मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या या ऑनलाईन शुभेच्छा समारंभास आपण इथे जमलेलो आहोत. या समारंभाच्या आजच्या आपल्या उत्सव मूर्ती सौ डोईफोडे मॅडम व त्यांचे कुटुंबीय, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जी सुभाष वाघमारे सर, कार्यवाह माननीय डॉक्टर श्री दीपक कुलकर्णी सर, सहकार्यवाह माननीय श्री उंटवाले सर, कोषाध्यक्ष माननीय श्री फडके सर, शालेय समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री धर्माधिकारी सर, संस्थेचे सर्व उपस्थित आजी व माजी पदाधिकारी, सदस्य, सर्व शाखांच्या आजी व माजी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व हितचिंतक या सर्वांचे हार्दिक स्वागत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण जर शाळेत असतो तर हा शुभेच्छा समारंभ अजून वेगळ्या पद्धतीने केला असता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण गुगल मीटवर हा कार्यक्रम करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात या दिवसाला खूप महत्व आहे. सौ डोईफोडे मॅडम यांचे विविध पैलू आपण जाणतोच. विद्यार्थी प्रिय शिक्षिका, नाविन्याचा ध्यास व कोणतेही काम हातात घेतले की ते पूर्ण करणे आणि त्यासाठी लागणारे सर्वतोपरी कष्ट घेणे. आजच्या उत्सव मूर्ती सौ डोईफोडे मॅडम यांचा शुभेच्छा समारंभ नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि सस्मरणीय करण्याचा छोटासा हा प्रयत्न. प्रथेप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, परंतु या व्हर्च्युअल कार्यक्रमात या सर्व पायऱ्या एकत्रित अशा एका व्हिडिओद्वारे आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. ईश्वरास नमन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ईशस्तव सादर करत आहेत सौ दातार मॅडम. चित्त मंदिर एकते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लाभो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. कला अन उत्साह तेचा सदा वाहू दे घरा, सुयश अन आनंद नेवो स्वप्न पूर्तीच्या तीरा. सुख लाभो कीर्ती लाभो, सुख लाभो कीर्ती लाभो हीच अमुची कामना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एकते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. धन्यवाद. खूपच छान. सेवा कार्याच्या आयुष्यातला अटळ असा क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. आज आपण अशाच एका क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येथे जमलेलो आहोत. आपल्या व्यक्तिमत्वातून अनेकांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम करणाऱ्या एक उत्साही आनंदी शिक्षिका म्हणजे सौ वर्षा आणि डोईफोडे मॅडम. 1962 वर्षा ऋतूमधील 23 जून हा
1980 ते 1994 पर्यंत जे आर पाटील विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केल्यानंतर 1994 ला राष्ट्रीय शिक्षण संस्थेत सुरू केलेला अध्यापनाच्या कार्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. अरुणोदय शाळेत 12 वर्ष, दत्तनगर शाळेत 10 वर्ष, विष्णुनगर शाळेत 4 वर्ष असा हा जवळजवळ 26 वर्षांचा प्रवास. एमकॉम, बीएड, बीएसएम अशा प्रकारे चढत्या श्रेणीने शिक्षण पूर्ण करून शाळेतील विद्यार्थ्यांना भाषा विषयांबरोबरच जवळजवळ सर्वच विषय त्यांनी शिकवले. क्रिएटिव्ह शिक्षिका म्हणून मुलांना प्रेरणा देतानाच त्यांनी स्वतःचा वाचन व लेखनाचा छंद जोपासला आणि तो विद्यार्थ्यांमध्येही रुजवला. कविता, एकांकिका लेखन, कथा लेखन, अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, काव्य वाचन, संस्थेतर्फे आयोजित करिअर गायडन्स, उपक्रमात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन अशी अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली. प्राप्त शिक्षणाचा उपयोग नुसता पैसा मिळवण्यासाठी न करता सामाजिक, राष्ट्रीय ऋण व विद्यार्थी विकास यासाठीच केला. या त्यांच्या कार्याची कळकळीची दखल संस्था संघटनांनी घेतली. संस्थेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, इनरव्हील क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड, कला संस्कार संस्था आयोजित स्पर्धेत 2 वेळा उत्कृष्ट लेखन पुरस्कार, 1 वेळा विशेष उल्लेखनीय लेखन पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे. चविष्ट पदार्थ करणाऱ्या मॅडमला स्टार प्लस पाककृती स्पर्धेत पेरूचे लोणचे या पदार्थाला 1 लाखाचे पारितोषिकही मिळाले. अर्थात हे सर्व करताना त्यांना कुटुंबाची मुलाची साथ लागली. अशा ह्या बहुआयामी, कर्तव्य आणि व्यवसाय यांचा ताळमेळ साधणाऱ्या, शिक्षण क्षेत्राचा मान आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा सन्मान वाढवणाऱ्या आजच्या उत्सवमूर्ती वर्ष अनिल डोईफोडे. आजच्या ह्या परिस्थितीत प्रत्यक्षपणे आपल्याला तिथे जाणं शक्य नाही, पण आपल्या प्रतिनिधी म्हणून रानडे मॅडम आज तिथे उपस्थित आहेत. मी रानडे मॅडमला विनंती करते की आपल्या सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मॅडमचे त्यांनी स्वागत करावे. पुष्पगुच्छ तसेच त्यांचे कुटुंबीयही तिथे उपस्थित आहेत. त्यांचे पुष्प देऊन स्वागत त्या करतील. खाली बसा, खाली श्रेयस 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 डोईफोडे. मॅडमचे पती श्री अनिल डोईफोडे, मुलगा श्रेयस. श्रेयस पुढे आधी सायली. अरे हे गेलं. मुलगी सौ सायली शिंदे, जावई श्री श्रीकांत शिंदे, गोड नात आहे त्यांना साव्या शिंदे. या सर्वांचं स्वागत रानडे मॅडम करतील. आज तुम्हास आम्ही काय द्यावे, नेहमी तर आम्ही तुमच्याकडून घेत आलो. ही सदैव सदिच्छा या शुभदिनी तुम्हास दंड आयुष्य मिळावे, प्रत्येक दिवसाचे व्हावे शतवर्ष, असे तुम्ही शतायुषी व्हावे. प्रत्येक दिवसाचे व्हावे शतवर्ष, असे तुम्ही शतायुषी व्हावे. धन्यवाद रानडे मॅडम. विद्यार्थी आणि पालकांनी मॅडमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची एक व्हिडिओ क्लिप मोठे मॅडमनी बनवली, ती आपण आता बघूया. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षापसे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना
ऐश्वर्य संस्कार मनाचे सौंदर्य संस्कार मना आदर्श संस्कार मना सद्भाव संस्कार मना विवेक संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार तेजस्पर्शाने दूर होई अंधार. माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या शुभेच्छांचा एक व्हिडिओ देशपांडे मॅडमनी केलाय, पण वेळेच्या अभावाने आपण तो दाखवू शकत नाही. मात्र त्याची लिंक नंतर पाठवली जाईल. विष्णुनगर टीमनेही मॅडमला शुभेच्छा दिल्या, त्याचा व्हिडिओ आपण आता बघूया. उत्सवमूर्ती सौभाग्यवती डोईफोडे मॅडम, त्यांचे कुटुंबीय, आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वाघमारे सर, कार्यवाह माननीय डॉक्टर कुलकर्णी सर, शाळा समिती अध्यक्ष माननीय डॉक्टर धर्माधिकारी सर, माननीय जोशी सर, माननीय रानडे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतक, आज आपण सौभाग्यवती डोईफोडे मॅडम यांना ऑनलाईन शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. BCom असूनही त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांना न्याय दिला. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, नाट्यपूर्ण लेखन केले, स्टाफ रूममध्ये चैतन्य निर्माण केले, विद्यार्थ्यांना आईची माया दिली. त्यांच्या निवृत्तीमुळे फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे. उद्यापासून त्यांची दुसरी इनिंग सुरू होत आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होत, त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या डोईफोडेबाईंचा निरोप समारंभ. डोईफोडेबाईंच्या आठवणींच्या हायलाईट्सनी मन भरून आलंय. खळखळून हसणारा डोईफोडे मॅडम, कोणताही विषय हातोटीने शिकवणारे डोईफोडे मॅडम, मनमोकळेपणा जपतही योग्य शब्दामध्ये आपलं संभाषण करणाऱ्या डोईफोडे मॅडम, चविष्ट पदार्थ करणाऱ्या डोईफोडे मॅडम, टीव्हीवरच्या कुकरी शो मधनं बक्षिसं मिळवणाऱ्या सुगरण डोईफोडे मॅडम, खणखणीत आवाजाचं वरदान नापलेल्या डोईफोडे मॅडम, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम समजून घेणाऱ्या डोईफोडे मॅडम, करिअर गायडन्स सारख्या कार्यक्रमांना पालकांना मार्गदर्शन करणाऱ्या डोईफोडे मॅडम, शिस्तप्रिय डोईफोडे मॅडम, एक आई, पत्नी, शाळेतल्या बाई आणि आता आजी, अशा अनेक आयुष्यातल्या टप्प्यांवरनं डोईफोडे बाई तुमची जवळीक साधली गेली होती. आता शासन नियमानुसार तुम्ही रिटायर होता. तुमच्याशी खरं तर संवाद साधायला व्हॉट्सअप ग्रुप आहेत, गप्पांची मैफिल जमवायला मोबाईल सुद्धा आहे, पण तुमचा संवाद आणि तुमचा सहवास अशा दोन्हीचाही जो आनंद मिळत होता तो आता नाही. तो काहीसा कमी होणार आहे हे लक्षात येते. तुमच्या पुढच्या आयुष्यातल्या सगळ्या फ्रेश पेजेसना खूप खूप शुभेच्छा. बी हॅपी, बी हेल्दी and just be yourself. We are all going to miss you. In fact, we are missing you. Have a great life. Thank you. डोईफोडे मॅडम, आपण सेवानिवृत्त होत आहात, आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने तुमची पहिली इनिंग संसार स्वरूपी आणि कामाच्या स्वरूपामध्ये आनंदाने पार पडली. खऱ्या अर्थाने दुसरी इनिंग आता सुरू झालेली आहे. दुसरी इनिंग सुद्धा अशीच आनंदाने, सुख समृद्धीने, भरभराटीने, आरोग्यदायी पार पडावी हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार डोईफोडे मॅडम, शासकीय नियमानुसार आपण सेवानिवृत्त होत आहात. संस्थेला, शाळेला आपली उणीव नक्कीच भासणार आहे. आपला मनमिळावू स्वभाव
आपलं वागणं बोलणं सतत आमच्या आठवणीत राहील. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार डोईफोडे. आपण जशा विद्यार्थीप्रिय शिक्षिका मुलांना लाभल्या तशा आम्हा कर्मचारी वर्गास पण आपण लाभल्या, हे आमचं मोठं भाग्य आहे. तरी आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. डोईफोडे मॅडम नमस्कार. मला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे निरोगी प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार डोईफोडे मॅडम. आपण सेवानिवृत्त होत आहे हे अगदी खरं आहे. आमचा निरोप घेत आहे, पण आपल्याशी असलेलं नातं मात्र आमचं सदैव अबाधित राहणार आहे. आपला स्वभाव, आपलं वागणं हे आमच्या कायम लक्षात राहणार आहे. आपल्या पुढील वाटचालीला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. डोईफोडे मॅडम, आज आपण शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होतात. विष्णुनगर शाखेमध्ये गेली 5 वर्ष आपण अध्यापनाचं अविरतपणे कार्य केलेलं आहे. यामध्ये मला आलेला अनुभव म्हणजे आपणाकडून मिळालेले वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि म्हणूनच आपल्या सर्व शिक्षकांनी दिलेली अन्नपूर्णा ही उपाधी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांप्रती असणारी आस्था. तरी आपणास पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपले पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. ज्येष्ठ शिक्षिका सौ डोईफोडे मॅडम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर पुढील आयुष्य सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. डोईफोडे मॅडम, आम्हा सर्व सख्यांना आमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता त्या भावना कमी शब्दात मांडण्याचा आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. नमस्कार. डोईफोडे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त प्रथम त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्यांच्या उर्वरित वाटचालीसाठी शुभकामना करते. आज कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे आपण सर्वच सहकारी घरी लॉकडाऊनमध्ये आहोत. जर आपण शाळेत असतो तर आपण हा कार्यक्रम अधिक वेगळ्या पद्धतीने केला असता. तरी असो, आजच्या दिवसाचे महत्त्व साधून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी आणि मॅडम जवळजवळ 11 वर्ष एकत्र सेवा केली आहे. खरेच मॅडमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे उत्स्फूर्तता. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये कमालीचा उत्साह असतो, आनंद असतो. याची प्रचिती वेळोवेळी मी अनुभवली आहे. डोईफोडे मॅडम वर्गशिक्षक असो अगर नसो, विद्यार्थ्यांमध्ये त्यांची कायमच जवळीक असे. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचे कौटुंबिक प्रश्न, त्यांच्या अडचणी त्यांना माहीत असतात. करील जो मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, या उक्तीप्रमाणे मुलांना गोड गोष्टी रंगवून सांगायची त्यांची खासियत होती. शाळेची सहल असो किंवा एखादा सहशालेय कार्यक्रम असो, शिक्षकांसाठी कोणतीही स्पर्धा असो, मॅडम हिरिरीने सहभागी व्हायच्या. त्यांचा उत्साह ओसंडून व्हायचा. स्टाफ रूम मधील हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग अग्रगण्य असायचा. न विसरता दरवर्षी सर्व सहकाऱ्यांना गणपतीचे आवर्जून आमंत्रण द्यायच्या. स्वयंपाक करण्यात त्या सुगरणच आहेत. त्यांना नुसता स्वयंपाक करण्यात आनंद नाही, तर त्यांनी बनवलेले पदार्थ त्या शाळेत आणल्या वाचून राहत नाहीत. त्यांच्या हातची ती गोड चव जिभेवर आजही रेंगाळते. त्यांच्या हातची साबुदाणा खिचडी असो किंवा दम आलू असो, हे डोईफोडे बाईंनीच बनवावे. खरेच मॅडम म्हणजे स्टाफ रूम मधील चैतन्य. त्यांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टीतील विनोदांमुळे मधली सुट्टी कधी संपून जायची कळायची सुद्धा नाही. असे हसरे, विनोदी, शांत व्यक्तिमत्व म्हणजे डोईफोडे मॅडम. शेवटी इतकेच म्हणेन, निरोप हा निरोप नसतोच, तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण. धन्यवाद. Doifode madam, you have always been a constant source of energy to all of us. We will all miss you a lot. Wish you a very happy and satisfied retired life.
निवृत्ती साजरी होते तरी चेहऱ्यावर एक सुरकुती नाही. अजून तरी वय झालंय असं काही वाटत नाही. गंधाबरोबर फुलाचं, शाळेबरोबर शिक्षकांचं, खडू बरोबर फळ्याचं नातं कधीच तुटत नाही. अजून तरी वय झालंय असं काही वाटत नाही. शाळेच्या आठवणीत गुंतणं त्या कधीच टाळणार नाहीत, कारण कोरडं जगणं त्यांना कधीच आवडत नाही. कितीही लुटले प्रेम तरी प्रेम काही आटत नाही. अजून तरी निवृत्ती आलीये असं काही वाटत नाही. नमस्कार. आमच्या स्टाफ रूमचे चैतन्य, हास्य आणि आधारस्तंभ म्हणजे सौ डोईफोडेबाई. डोईफोडेबाई आता सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे आम्ही हे सगळं मिस करणार आहोत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मैफिल सदा सजली असते डोईफोडेबाईंसाठी. हास्य कल्लोळ यांचा रस सदा सर्वांसाठी. रंगतदार नाटकाला डोईफोडेबाईंच्या लेखनाची जोड आधारबळ असो की यम आणि आई सर्व नाटकांना बक्षिसांची तोड. नुसते बक्षिसांसाठीच नाही तर कौटुंबिक जिव्हाळाही असतो. विद्यार्थी व शिक्षकांसमवेत नाटकाला मेजवानीचीही जोड. कलाकारांना हवी असते उत्स्फूर्त साथ. नेहमीच असतो तिथे वर्षाचा प्रतिसाद. नमस्ते डोईफोड़े मैडम, आज से आपके जीवन की नई यात्रा शुरू होने वाली है, लेकिन आपके साथ बिताए पल हमें बहुत याद आएंगे. बहुत बढ़िया इस शब्द से सच में हमें प्रेरणा मिलती थी. आपको सेवानिवृत्ति की ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद. मॅडम, तुम्ही आहात एक सळसळचं चैतन्य. स्टाफरूमची तर तुम्ही आहात जान. विविध मुद्द्यांवरील चर्चा रंगून जायची छान. अस्तित्वाने तुमच्या वाढला आमचा अभिमान. आदरणीय डोईफोडे मॅडम, ट्रेन मधला वृक्षप्रवास तुमच्या सोबतीने व्हायचा खास. हसणे, गप्पा गोष्टी, लांब अंतराचा जाणवत नसे त्रास. 12 तारखेचे व्याख्यान पूर्ण होऊन निघायचो. सोबत आहे मोठे कोणी, वाटायचा विश्वास. निवृत्तीच्या निवांत लोकलचा तुम्हाला मिळाला आहे आता स्पेशल पास. कधीतरी आम्हाला भेटण्यासाठी जरूर पकडा डोंबिवली फास्ट. धन्यवाद. स्टाफ रूम मधले टेबल होते खूप लकी, कारण साक्षात अन्नपूर्णाच होती आमच्या सोबती. तुम्ही केलेल्या मनोहरला पण पंचपक्वान्नासारखाच स्वाद होता. शाळेतला प्रत्येक जण मेजवानीचा आनंद लुटत होता. शिस्त लावण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना वळण लावले. कविता गोष्टी सांगत खूप विद्यार्थी घडवले. तुमचा भारदस्त आवाज बनला सर्वांसाठीच खास. जीवन तुमचे सुफल होवो हीच मनाची आस. डोईफोडे मॅडम, तू माझी मायेची धरती अन छायेची आकाश. तुझ्या सहवासातून भेटे रोज माझी माय. तुझ्या शब्दातून ओझरतो मायेचा ओलावा. दाटले नभ काळजानं करू दे पावसाला मोकळ्या वाटा. डोईफोडे मॅडम, जरी तुम्ही आज कागदावर निवृत्त झाल्या असल्या तरी आमच्या काळजातून नाही. तुमच्या आठवणी सदैव आमच्या मनात घर करून राहतील. हा सुंदर व्हिडिओ सौ मराठे मॅडमनी बनविलेला आहे. गुण इतके विविध आहेत, त्यातील आम्हाला वेचता आले तेवढे आम्ही वेचले व त्याला अशा रीतीने गुंफले आहे, तरी गोड मानून घ्यावे. यानंतर प्रत्येक कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी मुख्याध्यापकांची पाठीवर थाप असणं आवश्यकच असते. यामध्ये मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून अरुणोदय शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. अधिकारी, माझे सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या उत्सव मूर्ती सौ डोईफोडे मॅडम, तुम्ही फक्त सरकारी नियमानुसार निवृत्त होतात मॅडम, परंतु शिक्षकांच्या मनातून, विद्यार्थ्यांच्या मनातून तुमची निवृत्ती ही अशक्य आहे. त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव किंवा तुमची वृत्ती जी मी अनुभवली
ती अगदी पहिल्यापासून अशी की हसून दिलखुश हसणे हा तुमचा एक मुळात खूप मोठा स्वभाव होता आणि हा तुमचा प्लस पॉइंट होता. दिलखुश आनंद वृत्तीचा वर्षाव तुम्ही सतत आमच्या स्टाफ रूम मध्ये करत होतात आणि अशा या डोईफोडे मॅडम आज या सेवानिवृत्ती होत आहे. प्रत्येक व्यक्तीला विद्यार्थ्याला समजून घेणे हा तुमचा एक शिरस्ता होता. कौतुकाच्या वेळेस तुम्ही खूप कौतुकही केलं आणि काही सजेशन द्यायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही त्या व्यक्तीला त्याप्रमाणे समजूनही घेतलं. आपल्या सार्वजनिक व्यक्तिमत्वाच्या मागे हे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, सर्वांगीण व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाच्या मागे खरं मी म्हणेल की श्रीयुत डोईफोडे हे तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहात किंवा आहेत आणि होते आणि त्यामुळे तुम्ही अनेक माणसेही जोडलीत, नाती जपलीत आणि या माणसांना, नातींना तुम्ही असं अनुभवलं. तुमचे अनेक विषय तुम्ही शिकवले. आता मराठी, हिंदी, इंग्लिश हे तर तुमचे विषय होतेच, पण गणित, भूमिती सारखे सुद्धा विषय तुम्ही शिकवलेत. लोकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे काही चांगलंय ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आपल्यातल्या उणीवा सुद्धा तुम्ही अगदी मोठेपणाने सांगितलं लोकांना आणि त्या पण तुम्ही बोलून दाखवत असत. हा तुमचा एक मोठेपणा होता. विद्यार्थ्यांसाठी झिजणे मग ते कुठल्याही कारणास्तव असो, मानसिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, हा तुमचा एक स्वभाव, हा तुमचा एक मोठा प्लस पॉइंट होता. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक कला आहेत मॅडम. त्या तुमच्या अंतरी असलेल्या नानाविध कलांमध्ये या नानाविध कलांना तुम्ही आता यापुढे उजाळा द्या आणि भविष्यासाठी आणि आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी याचा उपयोग करून घ्या अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. फक्त आता तुम्ही हिंदीच्या शिक्षिका म्हणून मला एक शब्द आठवतो हिंदीचा की एक हरपन मौला शिक्षिका म्हणून मी आज तुम्हाला बघितलंय किंवा अनुभवलं आणि नक्कीच आम्हाला तुमची जाणीव ही होणार आहे. एक शिक्षक असताना सुद्धा आणि आता मुख्याध्यापक असताना सुद्धा पुढील आयुष्य तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. विद्यार्थ्यांमध्ये जशा मॅडम रमतात तसेच सर्व शिक्षकांची त्यांचे स्नेहाचे व आपुलकीचे नाते आहे. सर्वांशी त्यांनी जिव्हाळ्याचे असे संबंध जोपासले आहे. म्हणूनच मॅडमसाठी शुभेच्छा पाठवाचा मेसेज दिल्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ही यादी खूप लांबलचक आहे, तरी त्यांना लाभलेल्या सर्व मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, त्यांच्याबरोबर काम केलेले सर्व शिक्षक या सर्वांनी लिखित रूपात ऑडिओ क्लिपद्वारे किंवा व्हिडिओ क्लिपद्वारे शुभेच्छा पाठवल्या आहेत. या सर्व मॅडम पर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवेनच, परंतु वेळेअभावी व माध्यमाच्या कारणामुळे यातील प्रातिनिधिक स्वरूपात आपण सौ परळीकर मॅडम यांच्या शुभेच्छा व्हिडिओ क्लिपद्वारे पाहूया. एक खळखळता झरा, आनंदी व्यक्तिमत्व, स्टाफ रूम मध्ये ती असले ना की वर्षा एक हरुंदरी विद्यार्थी प्रिय शिक्षिका, सगळ्यांच्या मदतीला धावून येणारी मैत्रीण, अतिशय सुग्रण, मधल्या सुट्टीत त्या डब्यातील पदार्थांचं आकर्षण असायचं आम्हाला. सुंदर कविता लिहिणारी, बालनाट्य लिहिणारी, कुठल्याही विषयावर तिला सांगितल्यानंतर माहितीपूर्ण असं बोलणारी, भाषेवर प्रभुत्व असणारी अशी माझी मैत्रीण आज आता निवृत्त होणार आहे. खरं म्हणजे खरंच वाटत नाहीये, पण तिला खूप खूप शुभेच्छा देते आणि असं म्हणते वेलकम टू रिटायर्ड टीचर्स ग्रुप. आम्ही सगळ्यांना खूप आनंद होतोय. आता आपण लॉकडाऊन संपलं की मस्त भेटू शकतो, मजा करू शकतो. सो ऑल द बेस्ट. छान मॅडम. त्यांना लाभलेल्या मुख्याध्यापिका व ज्यांच्या काळात त्यांनी दत्तनगर शाळेचे रूप बदलले बोलक्या भिंतीच्या माध्यमातून या महाबळेश्वरकर मॅडम.
तर महाबळेश्वरकर मॅडमच्या शुभेच्छा आपण ऑडिओ क्लिपद्वारे ऐकूया. नमस्कार, मी महाबळेश्वरकर. सौ वर्षा अनिल डोईफोडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी आपणाशी संपर्क साधत आहे. एक हसनमुख, मनमिळावू, हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे डोईफोडेबाई. आज त्या सेवानिवृत्त होत असताना गुरुविषयीच्या 4 ओळी आठवतात. गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान, जीवन भवसागर ताराया, चला वंदू गुरुराया. जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यास द्यावे, शहाणे करुनी सोडी सकल जन, तोच गुरु खरा, आधी त्याचे चरण धरा. आज सर्व विद्यार्थ्यांच्या मनात बाईंच्या विषयी हीच भावना असणार. डोईफोडेबाईंच्या बरोबर अनेक वर्ष काम केल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू लक्षात आले. आता शिक्षक म्हणजे शिकवण्यात तरबेज असणारा, क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ अशी व्याख्या केली तर ती बाईंना बरोबर लागू पडते. हास्याचा जणू धबधबा असणाऱ्या आणि नेहमी आनंदी असणाऱ्या बाईंचे मला नेहमीच कौतुक वाटते. एकदा 2 हिंदी भाषिक मित्र बोलत होते. एका मित्राने विचारले, तुम हमेशा इतना खुश कैसे रह सकते हो? दूसरे ने जवाब दिया, मैंने जिंदगी के गाड़ी के साइड ग्लास ही हटा दिए हैं, जिससे पीछे छुट्टे रास्ते और बुरे लोग नजर ही नहीं आते. मला वाटतं बाईंच्या सतत आनंदी असण्यामागचे हेच कारण असावे. कंटाळा आणि आळस हे तर शब्द त्यांना माहीतच नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी, बट नथिंग इज इझी व्हेन यू आर लेझी. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असायचा आणि नाविन्यपूर्ण थीमने तो सादरही व्हायचा. आणि हो, बाई सूत्रसंचालनही उत्तम करतात. म्हणूनच संस्थेने सोपविलेली स्वामी विवेकानंद जयंतीसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारीही बाईंनी उत्तम प्रकारे पार पडली. कुंभार ज्याप्रमाणे मडकी घडवतो त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवितो. खरे तर वापरून वापरून गुळगुळीत झालेले हे वाक्य, पण शिक्षकांच्या जीवनात याला कायमच महत्त्व राहणार आहे. आणि हेच बाईंनी कायम लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना घडवले. त्यांना शिकवले, विद्यार्थ्यांनो, अभ्यास करा, मेहनत करा, शिक्षण घ्या हायर, नोकरी असो, बिझनेस असो, घडवा उत्तम करिअर. आता सेवाभावी वृत्ती हा त्यांचा आणखी एक गुण. सासू सासऱ्यांची अतिशय प्रेमाने सेवा करताना त्यांना आम्ही पाहिले आहे आणि सासू सासऱ्यानेही लाडक्या सुनेचे केलेले कौतुकही आम्ही ऐकले आहे. आणि हो, कविता करणे हा त्यांचा आवडता छंद. आत्ता सध्या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी बायकांना प्रिय असणाऱ्या अगदी साडीसारख्या हलक्या फुलक्या विषयावर सुद्धा कविता केली. म्हणूनच त्यांना कवयित्री वर्षा डोईफोडे असेही म्हणायला हरकत नाही. शेवटी मी म्हणेन, बाई, शाळेत असताना तुम्ही ॲक्टिव्ह होताच. आता तुम्हाला भरपूर वेळ आहे. आपले छंद जोपासा, जीवनाचा मनमुराद आनंद घ्या, निरनिराळे उपक्रम हाती घ्या आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला आरोग्यदायी निरामय आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छा देताना मी म्हणेन, होवो मनीच्या सर्व पुऱ्या इच्छा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खूप छान शब्दामध्ये महाबळेश्वरकर मॅडमना शुभेच्छा दिल्या आहेत. कुटुंब हे उन्नती तेव्हाच करते जेव्हा एकमेकांची सार्थ अशी साथ मिळते. अशीच साथ डोईफोडे मॅडम यांना डोईफोडे सरांची मिळाली आहे. आता पाटील सरांच्या बोलण्यातून आपल्याला हे जाणवलेच आहे. तरी मी श्री डोईफोडे सरांना विनंती करते की त्यांनी मॅडमना शुभेच्छा द्याव्यात व मनोगत व्यक्त करावे. हॅलो,
मी अनिल डोईफोडे. मला मराठीत एवढं आणि बोलण्याचं थोडासा आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे, जसं तुमच्या टीचर लोकांना असतो तसा, पण तरी त्यात मी प्रयत्न करतो. तुम्ही सगळ्यांनी हिच्याबद्दल ऑलरेडी सगळ्यांनी ओळखलंच आहे की अन्नपूर्णा आहे, शिक्षकी पेशात उत्तम आहे, खेळण्यात उत्तम आहे, स्पोर्ट्समध्ये उत्तम आहे, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज उत्तम आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला तशा माहीतच आहे. त्यामुळे तिच्याबद्दल जास्त न बोलता आमच्या दुःखांबद्दल मी आता तुम्हाला काही सांगणार आहे, जे आमचं पर्सनल आयुष्यामध्ये जे बहुतेक कोणाला माहीत नाही आहे. आयुष्याची सुरुवात जर कशी झाली असेल तर ते फक्त तुम्हाला सांगतो थोडक्यात, जास्त लांब लचक पूर्ण नाही आहे. 1984ला आमचं लग्न ठरलं. मुलगी पाहणाऱ्यामध्ये पहिलीच मुलगी ही मी पाहिली होती आणि हिला पण मुलगा दाखवताना हिचा पण पहिलीच वेळ होती. त्याला नोकरी पण नव्हती मला आणि नाही घर नव्हतं मुंबईमध्ये राहायला. तर आय वॉज नॉट रिअली एक्सपेक्टिंग दॅट देर विल बी डेफिनेटली येस विल कम फ्रॉम देअर होम. आणि ह्या आमच्या घरी दाखवण्याचा प्रोग्राम वगैरे झाला आणि आम्ही होकार दिल्यानंतर यांच्याकडनं आम्हाला होकार आला. तसं पाहिलं तर माझं शिक्षण हिच्यापेक्षा कमीच आहे, पण तरी हिनं होकार दिला. त्याच्या गोष्टीचं मला आजपर्यंत आश्चर्य वाटतं आहे. पण असो, 1984मध्ये लग्न होऊन मी जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मी एकटाच वापस मुंबईला आलो, कारण त्याला घर पण नव्हतं माझ्याकडे राहायला आणि मी एका पेईंग गेस्टकडे राहत होतो. त्याच्यानंतर जवळजवळ 15-20 दिवसानंतर हिला मी एक रूम बघून बांद्राला मी एक रूम घेतली पेईंग गेस्ट म्हणूनच, आणि तिथे आमचा संसार सुरू झाला. संसार म्हणजे काय की अक्षरशः ॲल्युमिनियमचे भांडे, छोटे मोठे बाटल्या आणि एक स्टोव आणि एक छोटा पलंग असे मिळून असा आमचा संसार सुरू झाला. त्यावेळेला मी राकाळ ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो आणि मला एक फार जीवाभावाचे 2 मित्र भेटले, एक सिल्वेस्टर जोझफ आणि एक रामा देवडिका म्हणून. तर हे माझे दोघं जिवलग मित्र त्याला होते त्या कंपनीमध्ये. आणि अक्षरशः म्हणजे पगार अक्षरशः तुटपुंजा, त्यातल्यात घरभाडं वगैरे सगळं देऊन हातामध्ये काही उरत नव्हतं. फक्त जमलं तर शक्यतोवर वरण भात, कधी पोळ्या, काही असं. हिला पोळ्या पण नव्हत्या येत त्यावेळेला. एकदा मी रागा भरामध्ये काय बोललो आणि तिनं त्या दिवसापासून हे मनावर घेतलं की मी स्वयंपाक करून दाखवीन, कारण हिला कशाही प्रकारची सवय नव्हती घरामध्ये काम करायची. यांच्या घरामध्ये नोकर चाकर सगळे होते. इथे येऊन सगळं काहीही नव्हतं माझ्याकडे, पण तिच्या जिद्दीमुळे आजपर्यंत तसं शी हॅज कॅप्चर्ड अ लॉट ॲक्च्युली इन टर्म्स ऑफ फूड. आणि आम्ही इथपर्यंत आलो. त्या दोघा मित्रांची पण मला खूप साथ भेटली. आम्ही 4 जण एका रूममध्ये राहतो त्यावेळेला. तर म्हणजे आमच्या मनामध्ये पण कधी शंका नाही आली की बाबा आम्ही नवीन लग्न झालेलो आहोत, कसे दोघा पोरांना घेऊन तेही बिना लग्नाचे होते ते लोक. पण एक मित्रत्व म्हणून जर बघाल तर एक अत्यंत घट्ट मैत्री अशी आमची आजपर्यंत आहे आणि इट विल रिमेन ॲज इट इज. पुष्कळ वेळेला काय व्हायचं की बांद्राच्या घरामध्ये आमच्या घरी रात्री रेड पडायच्या की गव्हर्नमेंटच्या घरामध्ये पेईंग गेस्ट कोणी ठेवलेत त्यांना पकडायचे ते लोक. तर काही वेळेला रात्री रेड पडायचे, तर आम्ही रात्री 2 वाजता 3 वाजता घराच्या बाहेर पडत असू. आमचं सामान जसं आहे तसं सोडून घराच्या बाहेर रात्र बाहेर आम्ही काढलेले आहेत. आणि तिथून माझा फक्त कामाचं प्रेशर त्यावेळेला होतं, शिकण्याची जिद्द होती माझ्या यामध्ये, त्यामुळे मला घरी यायला पण खूप उशीर व्हायचा. आणि असं करता शेवटी राका ॲडव्हर्टायझिंगमध्ये मला चांगले प्रमोशन मिळत गेले. तिथून मी म्हणजे अक्षरशः बेसपासनं एका प्यूनच्या नोकरीपासून मी सुरुवात केली आणि माझा नोकरीचा जो काय म्हणतात त्याला ते जो प्रवास आहे तो खूप लांबचा आहे. 40-42 वर्ष आता या इंडस्ट्रीमध्ये झाले.
आणि आता मी एक प्रेसिडेंट म्हणून इथे काम करतो आहे. पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की काही शिक्षण नसताना मी प्रत्येक गोष्ट अवगत करत गेलो, शिकण्याची धडपड केली, जेवढं शिकता येईल तेवढं शिकत गेलो. वेळप्रसंगी खूप नुकसान पण झालं, कधी काही अपमान पण खूप सहन करावं लागले. पण शिकायचं हेच एक ध्येय होतं आणि वरती एक अचिव्हमेंट करायची ही एक मनामध्ये तीव्र इच्छा ठेवल्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. इकडे 2-3 गोष्टी अजून सांगायच्या म्हणजे एवढं की संसाराला जे पाहिजे तसं आमच्याजवळ पहिले तसं काही नव्हतं. पण करत प्रोग्रेस करत एका रूममधनं त्या रूममध्ये, त्या बांद्राच्या घरामध्ये आम्ही 3-4 घरं शिफ्ट केले. त्याच्यानंतर मी मालाडला गेलो. मालाडहून डोंबिवलीला स्वतःचं घर घेतलं एक छोटंसं. तिथे आईवडील वगैरे सगळे मिळून आम्ही राहायचो. एका दुर्दैवी प्रसंगाला पण मी सामोरं गेलो, जिथं माझी मुलगी अडीच वर्षाची, तिचा मला आय लॉस्ट हर ॲक्च्युली बिकॉज ऑफ सर्टन रिझन. आणि त्याच्यानंतर मला सायलीच्या नंतर मला मुलगा झाला श्रेयस. पण त्याच्यानंतर मी थोडंसं अजून प्रगती करत गेलो. त्यानंतर कंपन्या 2-3 कंपन्या चेंज केल्या. बऱ्यापैकी हे मिळालं, मला माझ्या कामाचं मोल मिळत गेलं. आणि थोडं करत कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये स्टेप बाय स्टेप मी एकेका पोस्टला सरून मी या पदावरती पोचलो आहे. हिच्याबद्दल सांगायचं तर हिनं जी जिद्द केली होती की मी फूडमध्ये तुम्हाला उत्कृष्ट खाऊ घालीन, तिची जी जिद्द होती ती तिनं या घटकेला पूर्ण केली. आज माझ्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पूर्णपणे हिनं घेतलेली आहे. सगळे संस्कार, जेवढे सण वार आईचे जे होते आमच्या घरामध्ये, आज हे तिनं काटेकोरपणे पाळत आलेली आहे. घरामध्ये आमच्या जेवढे काही संस्कार दिले तेच पोरांना पण आहेत. तेही मुलं बहुतेक पुढे चालून असे संस्कार ठेवतील अशी मला पण आशा आहे. गणपती हा आमच्याकडे सर्वात मोठा सण आहे आणि त्यामुळे येणारे जाणारे आमच्याकडे भरपूर असल्यामुळे करणं आणि खाऊ घालणं हा याचा एक छंद आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा कधी आलेला नाही तिला. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची सांगायची म्हणजे ह्या सर्व याच्यामध्ये मोठं पुण्य मिळवायचं काम म्हणजे हिची माझ्या आईवडिलांबद्दल करण्याची जी सेवा करण्याची जी वृत्ती होती. म्हणजे मला माहीत पण नाही ज्या गोष्टी हिनं अशा केल्यात की माझ्यापेक्षाही माझ्या आईवडिलांना हिची जवळीक जास्त वाटायची. मी फार कमी वेळ आईवडिलांना देऊ शकलो त्यावेळेला. पण शेवटी एक झालं की थोडाफार पैसा असल्यामुळे त्यांची योग्यरित्या ट्रीटमेंट आणि घरचा तेवढा मला टेन्शन नसल्यामुळे मी बाहेरच्या कामामध्ये पण बऱ्यापैकी लक्ष देऊ शकलो होतो. आता सर्व तुम्ही अन्नपूर्णा चांगलं आहे हे सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. पण मला फक्त एवढं म्हणायचं की तुमच्यासारखा स्टाफ हिला भेटल्यामुळे आणि वेळोवेळी हिला प्रोत्साहन मिळत गेल्यामुळे आणि तुमच्या जी इन्स्टिट्यूट आहे जिथे तुमचे सगळे कर्मचारी, त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स, चेअरमन या लेवलचं पण सहकार्य तिला वेळोवेळी मिळाल्यामुळे तिनं प्रत्येक गोष्टीत हुरुरीने वेळ देऊन आपला कामातलं काम सोडून तिनं सगळं सर्वस्व शाळेकरता केलेलं आहे. त्यामुळेच तिची उत्कृष्ट शिक्षिका म्हणून हे झालेलं आहे, शिक्षिका म्हणून तिला मिळालेलं आहे. आणि तिचा सत्कार बऱ्याच वेळेला ठिकठिकाणी ड्रामा, नाटकं लिहिणे, गाणी लिहिणे, कविता लिहिणे ह्याच्यामध्ये बराचसा तिचा छंद आहे आणि तो छंद बहुतेक पुढे चालू राहील अशी माझी आशा आहे. याच्यानंतर पण तिचे काही 1-2 ड्रीम्स जे आहेत ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करू. आता बघू जरा 1-2 महिने या संकटाच्या काळात, आता 2-3 महिने तर बाहेर जाणार नाही आहे. पण मला थोडंसं फिरण्याचा शौक असल्यामुळे मी डेफिनेटली 2-3 महिने आउट ऑफ
कंट्री जरा बघून वापस आल्यानंतर काय करायचं ठरवू. पण खरोखरच तुमच्या सर्वांच्या सहयोगामुळे हिची जी प्रगती झालेली आहे आणि हिला जे आत्मविश्वास जो निर्माण झाला होता त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार. आणि रिटायर्ड झाली म्हणजे संबंध तुटले अशाचा प्रकार नाही आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती येऊ शकते तिकडे. आमच्याकडनं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तिला जर अजून जर विद्यार्थ्यांना वेळ द्यायचा असेल आमची त्याची पण ना नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद करतो आणि थांबवतो इथंच. थँक्यू. धन्यवाद सर. मॅडमचे कुटुंबीयही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितात. मुलगी सायली, मुलगा श्रेयस, जावई श्रीकांत शिंदे, नात साव्या यांच्या शुभेच्छा आपण ऐकूया. तसेच काही नातेवाईकांच्या शुभेच्छाही मॅडमना लिखित व ऑडिओ रूपात मिळाल्या आहेत. त्यांचेही वाचन त्यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही हा सुंदर कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून आईसाठी ऑर्गनाईज केला. तुम्ही इतके एफर्ट्स घेतले या फंक्शन्ससाठी आणि त्यानिमित्ताने आईची तुमच्याशी सगळ्यांशी भेट झाली. त्यांचीच नाही तर काय आमचे सगळे नातेवाईक हा कार्यक्रम बघू शकले. त्यासाठी खूप खूप आभार. आईला खूप वाटत होतं की तुमच्या सगळ्यांची भेट कशी होईल, काय होईल, तिची रिटायरमेंट अशीच होऊन जाईल का. पण या माध्यमातून तिला तुमच्या सगळ्यांशी छान गप्पा मारता आल्यात, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. तसं बघायला गेलं तर बहुतेक वर्षाच्या सुरुवातीपासूनच आई म्हणत होती की माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये घरच्यांचे मनोगत मांडल्या जातात, तर तुम्ही सगळ्यांनी तुमची तयारी ठेवा. पण आई तुला खरं सांगू का, नाही करता आली. ना लिहू शकलो, ना ठरवून काही बोलत आहे आत्ताही कळत नाही. कारण तुझी रिटायरमेंटची प्रिपरेशन तुझ्यापेक्षा कमी आमची होती. कारण तुझं रिटायरमेंट आता आहे ते फक्त एज बॅरियरमुळे. मी एज फॅक्टर नाही म्हणणार इथे, कारण एज फॅक्टर हा आपल्याला नाही अप्लाय होत तुझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला. म्हणून काही लिहू शकलो नाही, काही ठरवून बोलत नाही आहे. जे सुचतं आहे तेवढंच बोलते. काही गोष्टी आहे तुझ्यासाठी बदलतील आता, जेणेकरून कारण आज तुझा सेंड ऑफ आहे. तर तुझ्या रुटीनमधल्या गोष्टी ज्या चेंज होत आहेत त्या बहुतेक आम्हालाही आता एफेक्ट करायला सुरुवात होतील. कारण तुझ्या शाळेची ओढ, तुझी सकाळची 11:33ची ट्रेन पकडण्याची वेळ ती तुला साधायची असायची. संध्याकाळची 6:22, कारण घरी येण्याची ओढ तुझी तितकीच होती की आता माझी शाळा संपली आणि मी कधी घरी जाते आणि माझ्या मुलांबरोबर, माझ्या नातीबरोबर गप्पा मारते. तुझ्याबरोबरचा संध्याकाळचा चहा, ज्याच्यावर बसून आपण तुझ्या शाळेच्या गप्पा मारायचो, ह्या सगळ्या गोष्टी आता बदलतील. तुझ्याचबरोबर आमचेही रुटीन चेंज होतील, कारण तुझ्या वेळापत्रकामध्ये आमचेही तसेच वेळापत्रक चालत होते. मांडायचं झालं तर एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगते आज की मला ना माझ्या आईला स्टुडंट्सनी बाई म्हटलेलं कधी आवडत नव्हतं. आणि मी हे तिला खूपदा बोलूनही दाखवलं, आई का तुमच्या शाळेत सगळे बाई बाई असं म्हणतात, का टीचर नाही, का मॅडम नाही. तर तिने मला त्यावर कधी सुरुवातीला उत्तर नाही दिलं, अंटिल दॅट डे जेव्हा तिच्या स्टुडंटनी त्याच्यावर तिला एक उत्तर लिहून दिलं होतं. त्या दिवशी ती घरी आली आणि तिने मला म्हटलं, हे बघ तुला वाटतं आहे ना की बाई बाई का म्हणतात, मी तुला इतके दिवस उत्तर नाही दिलं, पण ह्या मुलाने बघ मला काय लिहून दिलं आहे. तर त्या मुलाने मला त्याचं नाव नाही आठवत आहे, पण त्याने खूप सुंदर मांडून दिलेलं की बाबांमधला बा आणि आईमधली ई मिळून बाई होते. ह्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझ्या आईने आज कुठली जागा मिळवली आहे तिच्या स्टुडंट्सच्या मनांमध्ये की त्यांनी त्यांच्या आईवडिलांना तिच्यामध्ये बघितलं असेल. तिची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तिचं आई म्हणून घरात वावरणं खूप वेगळं आहे. बोलका स्वभाव, मोकळेपण, मनमोकळेपणाने बोलणं, विचारणं, सगळ्यांचं रुटीन विचारणं, काय आहे काय नाही आहे, ह्या तिच्या सगळ्या गोष्टी खूप सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. आई, तुला इतकंच सांगावं असं वाटतंय की तुझ्या सगळ्या भूमिका खूप छान प्रकारे पार पाडत आली आहेस आणि पुढेही पाडत राहशील. बट नाव इट्स टाईम फॉर अस to be at your back and support you for the activities which you wish to achieve in your near future. So all the best and welcome to a new beginning of your life. Thank you.
म्हणजे आता काय बोलू, रिटायरमेंट होते त्यांची एक साइडून चांगलं कधी स्पेंड करायला त्यांच्याबरोबर थोडं जास्त टाइम घेईल, थोडं वेगळ्या प्रकारे जास्त तर चांगलं पण वाटते आणि त्यांना वाईट पण वाटते की त्यांना सोडायचं तर नाहीये. बघू आता कसं गोष्टी चेंज होतील तर चांगलं आहे. आता हे लोक झाली की आपण एकदा पार्टी करू, जे ठरलेलं आयडी ठरवलं त्या प्रकारे आपण पार्टी तर करूच एकदा. बाकी तर चांगली गोष्ट चांगलं तसंच बोलणं आपण करू. चालेल. एक मिनिट. मॅडमच्या जावई बापूंनाही काही सांगायचं असेल तर तेही आपली भावना व्यक्त करू शकतात. म्हणजे बोलतात असे सासू सासरे, आईला नेहमी आम्ही आईच म्हणून, जेव्हा मी कॉलेजमधून यायचो त्यावेळेस सुद्धा नॉर्मली, आणि आईकडून ज्या स्टोरी आम्ही ऐकल्या म्हणजे मला जर तुम्ही विचारलं की माझे शिक्षक मी कसा मोठा झालो तेव्हा आईकडून मी त्यांच्या आईच्या स्टोरी, मुलांच्या स्टोरी आहे मुलांची मी कनेक्ट केलं, पण मला नेहमी रुकरूक राहिले की मी माझ्या शिक्षणाशी तसं कनेक्टेड कधीच झालं. कुठेतरी असं वाटतं की ते डिस्टन्स ते आय थिंक आणि ते रिलेशन आणि जितकं आई सांगते किंवा त्यांच्या शाळेत त्यांच्या स्टुडंट्स बद्दल ते ऐकून एक वेगळ्या जगात गेलं जातं. आणि मी नेहमी सांगतो आईला की तुम्ही आता रिटायर होतात ते ठीक आहे, पण रिटायरमेंट ते फक्त डे टू डे जॉब मधून होत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला उपक्रम राबवायचे आहेत ते तुम्ही ऍक्च्युली कन्सल्टन्सीच्या दृष्टीने किंवा तुम्ही एखादं पुस्तक वगैरे लिहून तुमच्या अनुभव जे आहेत त्याचा संग्रह करून जर तुम्ही ते तुमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना पास केले तर त्यांच्यासाठी खूप कामाला येईल. कारण ज्या गोष्टी तुम्ही जे शिकवता तुम्ही जे इम्प्लिमेंट करताय ते जर आमच्या सोबत झालं असतं तर आधी कदाचित आम्ही अजून दुसरे कुठेतरी असतो. ही गोष्ट आहे. आणि सगळेजण बोललेच की आई शिक्षण पण आहे, तर त्याचा हा चांगला अनुभव सांगू शकतो की ते मी रिटायरमेंट नंतर माझं जे स्वप्न आहे रेस्टॉरंट चालू करायचं ते आईसोबत. थँक्यू आई फॉर एव्हरीथिंग. तुमच्यामुळेच मी या फॅमिलीशी जोडलं गेलो. थँक्यू अगेन. ऑल द बेस्ट. I'm happy because my grandmother is retiring, and so I can play. So I'll have more time to play with her, and she also lets me play at a flower place. And she also lets me play in the pool. And she gives me pizza. The end. And she also gives me new stories. And she also gives me some time to play. And then she lets me watch my iPad. Thank you. अजून कोणाला काही बोलायचं? मी वर्षाची बहीण मेधाविनी विजय जोशी. आज आमची वर्षा निवृत्त होते. तुम्ही सगळ्यांनी तिचं वर्णन केलंच. ती काय आहे काय नाही हे तुम्ही मला सगळं सांगितलं. मलाही भरून आलं. पण वर्षा आमची जी महत्वाकांक्षी आहे, जी संयमी आहे, समंजस आहे, असं कोणाच आमच्या चारही भावंडांमध्ये नाहीये.
तिला सेवानिवृत्ती निमित्त अनेक अनेक शुभेच्छा. आम्हा दोघांकडून अनेक अनेक आशीर्वाद आणि भाच्यांकडून अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. जाऊबाईंनी एक कविता लिहिली आहे, ती मी वाचून दाखवतेय. मनोगत लिहिलंय. शब्दाहुनी आतुर आवाज असतो, आवाजाहुनी आतुर त्यातला भाव असतो, विचाराहुनी अधीर साधना असते, साधनेहुनी अधीर अर्चना असते. अशा एक नम्र अत्यंत निष्ठेने कार्यमग्न राहणाऱ्या आपल्या कामातील सचोटी आणि विद्यार्थी हिताची कमालीची तळमळ असणाऱ्या आनंदी प्रसन्न सौ वर्षा वहिनी यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वर्षा वहिनी एक अभ्यासू शिक्षिका, उपक्रमशील विद्यार्थी प्रिय, मेहनती, कर्तव्यदक्ष, उत्तम लेखिका, आदर्श शिक्षिका, उत्तम मार्गदर्शक, अप्रतिम कलाकार, समाजशील व्यक्तिमत्व म्हणून आपणा सर्वांच्या प्रेरणास्त्रोत ऊर्जास्त्रोत आहे. देखणे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे अशा सहज नाविन्याचा ध्यास असणाऱ्या हरहुंदरी कल्पक ओसंडून वाहणाऱ्या आत्मविश्वास यामुळे आज वर्षापैकी तुम्ही शाळेचे व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत नावलौकिक संपादन केले. आज खूप आनंद होत आहे. आपली ही अखंड सेवा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. आपली ही सेवाभावी वृत्ती शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारी ठरली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अढळ असे स्थान निर्माण करणाऱ्या आमच्या वर्षा वहिनींचा घराण्याला सार्थ अभिमान आहे. वर्षा वहिनी आपले संपूर्ण जीवन अतिशय संघर्षात कष्टातून स्वतःला सिद्ध करून कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जिम्मेदारी यशस्वीरित्या पार पाडली. सासू सासऱ्यांची सेवा केली, पतीला खंबीरपणे साथ दिली, मुलांवर चांगले संस्कार केले, अनेकांच्या कुटुंबासाठी आलेल्या अडचणी स्वतः पुढे येऊन मदत केली. अशा वर्षा वहिनींचा सन्मान व कर्तृत्वाचा अभिमान पाहून आमचा ऊर भरून येत आहे. या पुढील आयुष्यात जे जे हवे ते सारे मिळते. तुमच्या आयुष्याची ही सुंदर मैफिल अधिक रंगतदार व रसरशीत होते या भरभरून मनपूर्वक शुभेच्छा. आपली सौ वर्षा विकास होईल व सर्व परिवार लातूर येथील त्यांच्या समस्त परिवाराने डोईफोडेबाईंना शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या मी आता वाचून दाखवल्या आहेत. त्यांना आम्हा सर्वांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी एक अष्टाक्षरी कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. ती इथे वाचून दाखवतो. ओवी स्वरूपात आहे. निवृत्तीचे समाधान ऐश्वर्यात आनंदात, निवृत्तीचे समाधान ऐश्वर्यात आनंदात, वर्षाताई डोई फोडे शिक्षकी पेशाचा मान, वर्षाताई डोई फोडे शिक्षकी पेशाचा मान, घरदार सांभाळून केले नित्य ज्ञानदान, आदर्श शिक्षिका तुम्ही होता मोठा बहुमान, आदर्श शिक्षिका तुम्ही होता मोठा बहुमान, आजी लाडकी साव्याची सायली श्रेयसची आई, अनिलांची सुखी पत्नी लक्ष्मी स्वरूपाचा मान, अनिलांची सुखी पत्नी लक्ष्मी स्वरूपाचा मान, असे सासू श्रीकांतांची दक्ष राही संसारात, बलकुंदी माहेराची लेक आहे भाग्यवान, बलकुंदी माहेराची लेक आहे भाग्यवान,
विद्यार्थ्यात प्रिय झाली सरस्वती रूपातुनी, विद्यार्थ्यात प्रिय झाली सरस्वती रूपातुनी, स्वभावाने समाधानी डोई फोडे यांची सून, स्वभावाने समाधानी डोई फोडे यांची सून, सर्व काळी उत्साहाची अन्नपूर्णा तिच्या हाती, सर्व काळी उत्साहाची अन्नपूर्णा तिच्या हाती, कागदंबा देवी कृपे सौख्याचे ते वरदान, कागदंबा देवी कृपे सौख्याचे ते वरदान, शुभेच्छा सर्वांची त्यांना निवृत्तीच्या आयुष्यात, शुभेच्छा सर्वांची त्यांना निवृत्तीच्या आयुष्यात, लाभो ईश्वराच्या कृपे सुखी आरोग्याचे धन, लाभो ईश्वराच्या कृपे सुखी आरोग्याचे धन, लाभो ईश्वराच्या कृपे सुखी आरोग्याचे धन. धन्यवाद. हरिओम. तुझी आई आगळी वेगळीच आहे आणि तुझ्या या आगळ्या वेगळ्या आईसाठीच आपण हा आगळा वेगळा कार्यक्रम करतोय. हो, आम्हाला काहीतरी लेडीज वेगळंच दाखवायचं होतं त्यांच्याविषयी. त्या आहेच तशा ना. डोईफोडे मॅडम आपल्या कर्तृत्वाचा आलेख X अक्षावरून असीम अशा Y अक्षावर उंच नेताना आपल्या नेतृत्वाचे झालेले विश्वरूप दर्शन खरोखरच विश्वसनीय आणि या दोघांना लाभलेली दानत्वाची किनार अतुलनीयच. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे त्यांच्या सर्वांगी प्रगतीकडे जागरूकपणे पाहणारी समिती म्हणजे शालेय समिती. शुभेच्छा देण्यासाठी येत आहे शालेय समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री धर्माधिकारी सर. प्रथमतः सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. संस्थेचे सर्व सभासद, सर्व माजी मुख्याध्यापिका, आजी मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि मला वाटतं काहीतरी 54-55 सगळे शिक्षक आहेत आणि सुपरवायझर्स आहेत, त्या सर्वांचं प्रथमतः आम्ही स्वागत करतो. गेले 1.25 तास आपण ऐकत आहोत हा कार्यक्रम. प्रथमतः ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांना प्रथमतः मी धन्यवाद देतो की हा एक नवीन आपण पायंडा म्हणूया किंवा आता हे परिस्थितीमुळे आपल्याला असं करावं लागलं. त्यामुळे प्रथमतः ज्यांनी ज्यांनी नियोजनामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना प्रथमतः मी धन्यवाद देतो. डोईफोडे मॅडम बद्दल सर्वांनी खूप खूप भरभरून बोललं. फक्त आम्हाला कधी त्यांच्या पाककृतीचा आस्वाद घेता आला नाही, त्याबद्दल थोडीशी आता खंत वाटते. पण कधीतरी आपल्याला निश्चित ही मला घ्यायला मिळेल अशी मी अपेक्षा धरतो. प्रथमतः त्यांना शासकीय सेवा निवृत्तीच्या मी शुभेच्छा देतो. शासकीय नियमानुसार तुमचं वय झालं की त्यावेळेस तुम्हाला निवृत्त व्हावं लागतं. पण निवृत्ती म्हणजे खरं म्हणजे निवृत्त हा शब्दच मला इथे जरा चुकीचा वाटतो आणि तेही फक्त शासकीय सेवेतून तुम्ही निवृत्त झालात वर्षाताई. अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रथमतः शुभेच्छा देतो. खरं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था ही आपल्या कायम ऋणामध्ये आहे. जे काही राष्ट्रीय शिक्षण संस्थेचं काम आहे किंवा जी काही आज स्वामी विवेकानंद विद्या मंदिर म्हणून डोंबिवलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे त्याला नाम प्राप्त झालेलं आहे, याच्यामध्ये आपला खूप त्या ठिकाणी मोठा वाटा आहे. आणि हा जो वाटा आहे त्याचे सगळे जे गुण तुमच्यामध्ये आहेत ते मला वाटतं या 3 शब्दांमध्ये सांगता येऊ शकतात. एक तर आपल्याकडे कॉम्पिटन्सीज म्हणजे सगळ्या क्षमता आहेत, मग त्या शैक्षणिक असतील, व्यावसायिक असतील वगैरे वगैरे, त्या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये आहेत. नुसत्या क्षमता असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये कमिटमेंट पण हवी, ती बांधिलकी तुमच्याकडे आहे. म्हणजे मला जे काही डोईफोडे मॅडम वर्षाताई दिसत आहेत नेहमी कार्यक्रमामध्ये झोकून काम करणारे अशा डोईफोडे मॅडम मी कायम बघत आलेलो आहे. आणि हे सगळे दोन्ही गोष्टी असतील तर शेवटी परफॉर्मन्स हा ऑटोमॅटिक आपल्याला प्राप्त होतो.
हे काही मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे खरोखर वर्षाताई आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या प्रगतीमध्ये, गुणवत्तेमध्ये आपला फार मोठा सहभाग आहे, सहयोग आहे, हे आम्ही सर्वजण संस्थेचे पदाधिकारी किंवा संस्थेचे सभासद हे आम्ही मान्य करतो. शेवटी फक्त एक 2-3च गोष्टी मी थांबणारे, कारण वेळ खूप झालेला आहे आणि तुम्हाला माहिती की वेळेचं टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे असलंच पाहिजे. तर म्हणजे 3 Qs आहेत आपले, 3 कोशंट आहेत आपले. एक IQ तो म्हणजे इंटेलिजंट कोशंट, दुसरा EQ तो म्हणजे इमोशनल कोशंट, आणि तिसरा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे की जो आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे SQ. SQ मध्ये 2 येतात, एक स्पिरिच्युअल कोशंट आणि एक सोशल कोशंट. आता हे स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे नेमकं अध्यात्म कशाला म्हणायचं हे आता हे सांगण्याची इथे वेळ नाही आहे. पण माझा जन्म का झाला, माझ्या जन्माचं उद्दिष्ट कोणतं असलं पाहिजे, माझ्या जीवनाचं ध्येय कोणतं असलं पाहिजे, हे आता आपण आपल्या प्रत्येकाने विचार करायचा असतो. आणि सगळ्यात आता जे बोललो मी की तो सोशल कोशंट आतापर्यंत मी समाजाकडून घेत आलोय. आता खरं म्हणजे समाजाला मला काय देता येईल, जे काही समाजाचं ऋण माझ्यावरती आहे ते समाजाचं ऋण मला परत कसं फेडता येईल, हा विचार आता वर्षाताई करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं तो तुम्ही निश्चित कराल याची मला पूर्णतः शाश्वती आहे. एवढंच मी सांगेन शेवटी की आता शरीर माध्यम खलु सर्व साधनम, आता शरीराकडे जरा लक्ष द्या. इतर आपण इमोशनल वगैरे हे सगळं आता आपण भरपूर विद्यार्थ्यांच्या संदर्भात तुमचे एकूण सगळे मी मला जुन्या लोकांचे आवाज ऐकू आले. महाबळेश्वरकर मॅडम, आमच्या रश्मीताई यांचे आवाज ऐकून मलाही खूप आनंद वाटला. तर आता फिजिकल आपण जेवढे फिट राहू तेवढं आपल्याला त्या ठिकाणी समाजाला देता येऊ शकेल. आता फिजिकल फिटनेस कसा ठेवायचा हे आपण आपलं ठरवावं. थोडासा आत्मप्रौढीचा दोष मी स्वीकारतो, पण आता निवृत्त झाल्यानंतर मी सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या काढून टाकल्या आणि आमचे जे काही माजी संस्था अध्यक्ष होते अच्युतराव खरे यांच्यासारखी एक सायकल विकत घेतली आहे आणि आता सगळा प्रवास ठाण्यामध्ये सायकलने करतो. एक आता सध्या स्विमिंग टँक बंद आहे, अन्यथा मला पोहण्याची आवड आहे. हे फक्त थोडा आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून मी तुमच्या समोर बोलतोय. थोडक्यात आपल्याला फिजिकल फिटनेस कसा ठेवता येईल याकडे जरा लक्ष द्या. तो जर तुम्ही ठेवलात तर मला वाटतं पुढे समाजासाठी आपल्याला खूप कार्य करता येऊ शकतं. मला वाटतं नरेंद्र पाटलांनी हे छान सांगितलं की तुम्ही फक्त शासकीय सेवेतून निवृत्त झाला आहात, पण अजूनपर्यंत समाजाच्या सेवेतून तुम्ही निवृत्त झालेला नाहीत. आमची राष्ट्रीय शिक्षण संस्था ही आपलीच आहे. शाळेमध्ये संस्थेमध्ये केव्हाही या, केव्हाही तुमचं संस्थेमध्ये स्वागत आहे. आपल्याकडे ज्या ज्या क्षमता आहेत, जे जे कौशल्य आहेत, ही सगळी कौशल्य आमच्या संस्थेसाठी किंवा समाजासाठी आपल्याला कशी देता येतील हा विचार करा. आणि शेवटी मी असंच म्हणेन, तुमच्या बरोबर राहून काही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू, या भूमीचा स्वर्ग करू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. शाळेतल्या शाळेतल्या प्रत्येक प्रत्येक प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही आपली राष्ट्रीय शिक्षण संस्था शुभेच्छा देण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वाघमारे सर. आजच्या उत्तर मूर्ती माननीय वर्षा डोईफोडे मॅडम, त्यांचे सन्माननीय शालेय समितीचे शालेय समितीचे अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर शरद धर्माधिकारी, सर्व शाळांच्या आजी माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर पालक
सन्माननीय धर्माधिकारी सरांनी एवढं छान बोलल्यानंतर मला काय बोलायचं माझ्यासमोर प्रश्न आहे. खरोखरच डोईफोडे मॅडम, तुमच्यापासून आमच्या संस्थेचे सर्व शिक्षण मला संस्था आता आम्ही म्हणजे बाजूला नसतो त्याचं कारण त्या वयोमानानुसार किंवा जातीय नियमानुसार तुम्ही निवृत्त होत आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की हा जो आगळा वेगळा कार्यक्रम ऑनलाईन या माध्यमातून तो काही तुम्ही आयोजित केला, त्या आयोजनाचं सर्वांचं मी सर्वप्रथम कौतुक करतो. रायटिंग गेल्या मला वाटतं 1-4 दिवसापासून रायटिंगचं तसं त्याचा पाठपुरावा करतात. त्या पाठपुरावातून जवळजवळ 50 ते 60 या ठिकाणी उपस्थित आहोत आपण. आणि हे सगळं त्यांनी केलेल्या किंवा त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचा जो उपक्रम आपल्यासमोर साजरा होतोय आणि तो करावा लागतोय. त्यामुळं या टीमचं सर्वप्रथम कौतुक करतो. खरोखर डोईफोडे मॅडम त्यांना मी साधारणपणे 1996 पासून पाहतोय. माझ्या अरुणोदय शाळेमध्ये मी शालेय समितीचे अध्यक्ष असताना खरोखर त्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या प्रचंड उत्साही आहेत, विद्यार्थी प्रिय आहेत, तसंच कार्यशील असतात, प्रचंड मेहनती आहेत, मनमिळाव आहेत, आनंदी आहेत. परिचय करून घेताना अनेक असं त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. आणि त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने दिलेला आदर्श शिक्षक पुरस्कार याची सुद्धा भर पडलेली आहे. आणि खरोखरच संस्थेने दिलेला हा जो पुरस्कार आहे खरोखरच हा चुकीचा नाही हे मला ह्या त्यांच्या सगळ्या कार्यातून शिक्षकाने केलेल्या त्यांच्या कौतुकातून मला एक खात्री पडते. खरोखरच आमचा एक आदर्श शिक्षक आहे. आणि ह्या आदर्श शिक्षकांच्या ठिकाणी असलेले अनंत गुण आहे निश्चितच आमच्या त्यांच्या सहकार्याने आमच्या इतर शिक्षकांनी निश्चितच उचललेले असणार आहे. आणि त्याचा विद्यार्थ्यांना, समाजाला, सर्व सरकारी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, समाजाला निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे असे मला खात्री वाटते. मी अनेक वेळा त्यांना निरीक्षण केलं. बऱ्याच वेळा अरुणोदय शाळेमध्ये असताना मी रविवारी सुद्धा शाळेमध्ये ट्रेनिंग मारायचो. पण डोळे मॅडम त्यांना विचारलं तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण काय येता, तर त्याने सांगितलं अमुक आमच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे, त्यांचं एक नाटक बसवलेलं आहे. आणि बरोबरच डोळे मॅडम स्वतः नाटक घेत असत, विद्यार्थ्यांना स्वरूप घेत असत आणि प्रचंड मेहनत घेऊन त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये उतरवत असताना आम्ही आहे. आणि खरोखरच त्या विद्यार्थ्यांच्या एक चांगल्या शिक्षकांनी त्यामुळे त्यांचा जो प्रचंड अनुभव आहे, मेहनत आहे, त्यापासून आमचे विद्यार्थी निश्चितच वंचित राहतील. असं जरी असलं तर कधी ना कधी प्रत्येकाला आपल्या व्यवसायातून, आपल्या कार्यातून निवृत्त व्हावंच लागतं. सध्या त्या जातीय नियमानुसार निवृत्त झालेल्या आहेत. त्यांच्या इतर कामं त्यांच्यासोबत अनेक आहेत, त्या करणारच आहेत. त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत दिसले, बोलले, खूप छान वाटलं. खरं आता त्या माझ्या माहितीप्रमाणे त्या कॉमर्सच्या राज्यात असतात आणि जवळजवळ त्यांनी सर्वच विषय शिकवले आहेत. अनेक कोणते इंग्रजी विषय शिकवले आहेत, गणित विषय शिकवले आहे, इतिहास विषय शिकवलेला आहे, मराठी शिकवलेला, मला हिंदी पण विषय त्यांनी शिकवलेला असावा. असे अनेक विषय त्यांनी शिकवलेले आहेत. हा माझा विषय नाही, म्हणजे मला असं वाटतं मुख्याध्यापकांनी दिलेले कामं त्यांनी कुठलाही नाही हा शब्द न बोलता प्रत्येक विषय त्यांनी घेतलेला आहे. तो तेवढ्याच आवडीनं तो विषय शिकवलेला आहे. विद्यार्थ्यापर्यंत तो विषय पोहोचवले, चांगल्या पद्धतीने पोहोचवलेला आहे. किती मोठं त्यांचं कौतुक. आणि हेच आमची सर्व शिक्षकांना त्याचे हे चांगले गुण आम्ही भेटायचे आहेत, घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्या कधीही एकट्या दिसल्या नाही. त्यांच्याबरोबर अनेक शिक्षिका असायच्या, त्यांचा एक गट असायचा. निश्चितच त्याने अनेकांचे सहकार्य घेतलेलं आहे, अनेकांना सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळं
त्यांचं कार्य असं उच्च होत गेलेलं आपल्याला दिसतंय. अशा ह्या आदर्श शिक्षका आज आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एका शाळेतून रिटायर होतात. पण त्यांनी ज्या केलेल्या कार्याची आठवण संस्थेच्या स्मरणात राहणार, आमच्या सर्व शिक्षकांच्या स्मरणात तर निश्चितच राहील. त्याचबरोबर विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत पण ती आठवण त्यांच्यासोबत राहणार आहे. जसं मला सरांनी सांगितलं की आता त्याने आपल्या आरोग्याकडे, तब्येतीकडे लक्ष द्यावं. जे काय आयुष्यात करायचं राहून गेलेलं होतं त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. चांगले लेखन करावं, वाचन करावं. एका पुनरुत्थान विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये तिथल्या कुलपती इंदुताई साटदरे यांनी असं सांगितलं की खऱ्या अर्थानं ते काम सुरू होतं ते आपण निवृत्त झाल्यानंतर. कारण आतापर्यंत 50-60 वर्षाचं आयुष्य आपण शिक्षण घेण्यामध्ये किंवा आपली नोकरीमध्ये गेलं. पण राहिलेले जे 40 वर्ष आयुष्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं घालवण्यासाठी आपल्याला खूप चांगलं वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. खूप पुस्तकाचे वाचन केलं पाहिजे, खूप लेखन केलं पाहिजे. मग त्यावेळेस त्याला प्रश्न विचारला, आता रिटायर झाल्यानंतर वाचनाची काय गरज आहे? मग त्याने असं सांगितलं, चांगली पुस्तकं वाचून आपण आपल्या नातवंडांना चांगल्या पद्धतीनं घडवलं पाहिजे. घरामध्ये चांगले संस्कार केले पाहिजे, चांगलं वातावरण निर्मिती केली पाहिजे. समाजापर्यंत आपले अनुभव, आपले विचार पोहोचवले पाहिजे. त्यासाठी चांगलं वाचन केलं पाहिजे, चांगलं लेखन केलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं, आतापर्यंत जे आपण काय घेतलं ते आपण देणं लागतो, त्या पद्धतीनं ह्या 40 वर्षामध्ये आपण समाजाचं काय देणं लागतो ते आपल्याला ह्या उरलेल्या काळात आपल्याला करायचं आहे. आपलं आरोग्य जपायचं आहे आणि सतत कार्यशील राहूनच पुढचं आयुष्य जगायचं आहे. त्यांच्या ह्या निवृत्तीनंतरच्या वाटलेल्या खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने राहू संस्थेतर्फे मी त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्द धन्यवाद सर. सेवा कार्याच्या आयुष्यातला अटळ साक्ष भावी काळात मनातल्या उर्वरित इच्छा पूर्ण करता येतील म्हणून आनंदाचा, तर जिथे आयुष्य वेचले त्या वास्तूला, त्या व्यक्तींना दुरावणार म्हणून थोडासा दुःखाचा. एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात हसू. काय गवसले, काय हरवले याचा मनाच्या तळाशी अखंड शोध सुरू होतो आणि मग निर्झरासारखे खळाळणारे क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. शाळेच्या प्रवेशद्वारातील सरस्वतीच्या मंदिरापासून जिन्याच्या पहिल्या पायरीवरून एक मजला चढताना चैतन्याशी जडणारं नातं अलौकिकच. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत आपल्या आजच्या उत्सवमूर्ती सौ डोईफोडे मॅडम. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या हेडगेवार सभागृहामध्ये खरं तर शेवटचं भाषण करायचं होतं. पण कधी कधी असं म्हणतात, देव आणि दैव प्रत्येक क्षणी साथ देतं असं नाही. त्या हेडगेवार सभागृहात भाषण करताना जी स्फूर्ती मिळते, जी प्रेरणा मिळते, ती खरं तर या ठिकाणी बसून खूपशी मिळेल असं वाटत नाही. आणि त्यामुळे आज बोलता बोलता एखादी चूकही होऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं हे अंतिम मनोगत व्यक्त करताना 5 जणांना प्रणाम केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. माझ्या या अंतिम मनोगताची किंवा माझ्या या शिक्षकी पेशाची फलश्रुती संपूर्णपणे त्याच गोष्टींमध्ये आहे. माझा सगळ्यात पहिला प्रणाम जो आहे तो म्हणजे बुद्धीची देवता गणपती, माता सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि आपल्या या शिक्षकी पेशाला अतिउच्च कोटीला नेऊन पोचवणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरणाशी. त्यानंतरचं माझं दुसरं वंदन माझे आईवडील ज्यांनी मला संस्कार दिलेत, माझे गुरुजन ज्यांनी मला घडवलं आणि माझे सासू सासरे ज्यांनी मला सहकार्य केलं.
या सगळ्यांशिवाय मला हे सगळं करणं शक्य नव्हतं. म्हणजे ह्या पेशात येऊन इथपर्यंत पोहोचणं खरंच शक्य नव्हतं. माझा तिसरा प्रणाम आहे तो माझ्या या देशासाठी, ज्या देशाने मला अन्न वस्त्र निवारा दिला, मला प्राणवायू दिला. या सगळ्यांशिवाय मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. त्यानंतर माझं तिसरं वंदन आहे ते माझ्या व्यासपीठावरील, म्हणजेच मला सदोदित मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व संस्था, आजी माजी कार्यवाह अध्यक्ष पदाधिकारी या सगळ्यांना, की ज्यांनी मला खूपदा मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि शेवटला अंतिम 5वा प्रणाम माझ्या समोर असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना. या प्रत्येकांकडून मला काहीतरी शिकायला मिळालं. माझे माजी मुख्याध्यापक, माझे आत्ताचे मुख्याध्यापक, माझे सारे माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सगळे दादा लोक आणि आत्ताचे सुद्धा सारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सारे दादा लोक. तुम्ही नसतात तर खरं डोईफोडेबाई झाल्याच नसत्या. तुम्ही साऱ्यांनी मिळून जे मला घडवलं, या सर्वांच्या चरणी परत एकदा मी वंदन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. खरं पाहिलं तर खूप बोलायचंय, पण वेळेचा अभाव आहे. आत्ता नाही बोलले तर परत संधी मिळणार नाही हेही माहीत आहे. आणि म्हणून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. उपस्थित सर्व माझे संस्था अध्यक्ष, संस्था कार्यवाह, संस्थेचे सर्व सभासद, उपस्थित सर्व आजी माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि माझ्या सहकारी बंधू भगिनींनो. मी बंधू भगिनींमध्ये सगळ्यांचा उल्लेख केलाय. शिक्षकेतर कर्मचारी माझ्यासाठी बंधू भगिनी, दादा लोक पण माझ्यासाठी बंधू आहेत, कारण दादांशीही माझं साऱ्यांशी मैत्रीचं नातंच होतं. डोईफोडेबाई आल्या हा गजर दारातनच होत असेल का कोणास ठाऊक, पण हल्ला बोल सारखं माझं आक्रमण शाळेत असायचं. रस्त्यात दिसणारा विद्यार्थी, त्याला बघितलं की मला हुरूप यायचा. हा विद्यार्थी, जितके वर्ष मी शाळेत होते तितके वर्ष विद्यार्थ्याला मी माझा देव मानला, शाळेला मी माझं मंदिर मानलं आणि माझं शिकवणं ही माझी त्यांच्याप्रती सेवा होती. कित्येकदा घरी मिस्टर ओरडायचे, देवाचं काही करत नाहीस, पण माझं एकच वाक्य असायचं की माझा देव माझ्या शाळेत आहे, त्याला मला चांगलं शिकवण्याची शक्ती मिळो, एवढं मी फक्त मागते. माझ्या दारावर माझ्या सासू सासऱ्यांचं नाव लिहिलेलं आहे. आम्ही त्यांना आईसाहेब म्हणायचो. त्या नावाला वंदन केल्याशिवाय मी कधी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही, कारण ते नसते तर आज मला ही नोकरी करणं शक्य झालं नसतं. माझ्या लहान मुलाला 3 महिन्याचं त्यांच्याकडे सोडून मी धावत शाळेत जात होते. त्यांनी त्याचा खूप सांभाळ केला. असते नाहीत, असते जर हयात असते तर ते आज मला नक्की डोक्यावर घेऊन नाचले असते. माझे सासरे नव्हते, माझा जवळचा मित्र होता. माझे आई वडील, त्यांनी मला नेहमी एकच शिकवलं की बाळा, जे काम करशील सचोटी न कर, आणि मी इथपर्यंत केलं. खरं पाहिलं तर माझी लहानपणची गोष्ट फार वेगळी आहे. आम्ही कानडी लोक, माहेरचे. मी 2ऱ्या नंबरवर जन्मलेली मुलगी. नको असताना झालेलं जे मूल असतं ती माझी अवस्था होती. माझी आजी मला प्रत्येक वेळेला म्हणायची, कशाला आली, कपाळ करंटी, मुलगा झाली असती तर बरं झालं असतं. पण मी ती गोष्ट कधीच निगेटिव्ह घेतली नाही. मी प्रत्येक वेळा एकच विचार केला, आजी आपल्याला असं म्हणते ना, मला काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचंय, आणि आज मला वाटतं मी त्यात यशस्वी बनले. आजी असं बोलली नसती तर एखाद वेळेला मी इथे आलेही नसते. फक्त आजीनं या आयुष्यामध्ये मला एकदा जवळ घेतलं होतं लहानपणच्या, आणि तेव्हा एकदाच सांगितलं होतं, कारण मी चिडले होते आणि म्हटलं होतं माझं नाव वर्षा का ग ठेवलंस, कारण वर्षा नाव माझ्यावर शाळेत त्यावेळेला वर्गामध्ये 6 मुलींचं होतं आणि हे कॉमन नाव वाटायचं. मला वाटायचं आपलं नाव का सारख्या सगळ्यांसारखं, म्हणून तिला विचारलं होतं माझं नाव वर्षा का ठेवलंस. त्यावेळेला तिने जवळ घेऊन मला समजावून सांगितलं होतं, बाळा लक्षात ठेव, तुझा जन्म पावसाळ्यातला. उन्हाळ्यानंतर तापलेल्या जमिनीवर पाऊस पडल्यानंतर जसा आनंद होतो ना, तो आनंद द्यायला तुझा जन्म झालाय. आणि ती गोष्ट माझ्या मनात कोरल्या गेली आणि तिथपासून माझा जो प्रवास सुरू झाला तो दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी. स्वतःसाठी मी शिकत गेले, मोठी होत गेले,
पण ठरवलं होतं की आपण नक्कीच काहीतरी असं करायचं की ज्याच्यामुळे सगळे आपलं नाव घेतील किंवा आपली अनुपस्थिती सगळ्यांना जाणवेल. देता आलं तितकं दिलं. पण याहीपेक्षा आज एवढं सांगायचंय की धर्माधिकारी सरांच्या शब्दामध्ये म्हणायचं तर ही आतापर्यंतची मी सांगितलेली आत्मप्रौढी झाली. पण एवढं नक्की की हे सगळं झालं नसतं तर आज मी वर्षा डोईफोडे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेत आलेही नसते. सर्वात पहिल्यांदा मी चांदे सरांचं मनापासून आभार व्यक्त करते की ज्यांनी मला राष्ट्रीय शिक्षण संस्थेत वॅकन्सी आहे हे कळवलं आणि मला राष्ट्रीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला. त्या अगोदर 6 वर्ष मी GR पाटील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नोकरी करत होते. पण खरं सांगू त्या शाळेनं जर शिकवलं नसतं तर आज राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील सक्षम शिक्षिका म्हणून मला पुढे येताच आलं नसतं. काम करत गेले. सगळ्यात पहिली अपॉइंटमेंट झाली ती सुहासिनी कुलकर्णी मॅडमच्या हाताखाली. मिसेस परफेक्शनिस्ट असं ज्यांना म्हणता येईल अशा त्या होत्या. त्यांच्या हाताखाली काम करता करता खूप शिकता आलं. तिथून रवानगी झाली ती दत्तनगरला. तिथे तर व्यक्तिमत्वाचा उच्चांक गाठलेल्या महाबळेश्वरकरबाई होत्या. त्यांच्याकडूनही खूप शिकायला मिळालं. त्यांच्यासोबत पर्यवेक्षिका जोशीबाई त्यांनीही खूप दिलं. आणि हे शिकता शिकता नंतर परत एकदा शैलजा जोशी मुख्याध्यापिका, मग अनिता महाजन, दामलेबाई, त्याच्यानंतर आता रायसिंग सर, या सगळ्यांकडून खूप मिळालं. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये अनेक अध्यक्ष आणि कार्यवाह येऊन गेले. सगळ्यांकडून खूप मिळालं. पहिल्यांदा सगळ्यात आधी आठवण येते ती सुधाताई साठेंची. त्यांनी जेव्हा पाठीवर हात ठेवून फिरवून म्हटलं होतं फार छान करतेस डोईफोडे, असंच करत राहा, ती शक्ती देऊन गेलं. नंतर नाबर सर, भाटे सर, त्यानंतर खरे सर, जोशी सर, कर्डेकर सर, या साऱ्यांनी खूप खूप काही दिलं. आत्ताचे कार्य करत असलेले दीपकजी कुलकर्णी सर, वाघमारे सर, धर्माधिकारी सर, या सगळ्यांपुढे खरं पाहिलं तर आपला ज्ञान म्हणाल तर अगदी थोडंसं आहे. त्यांच्या पासंगालाही आपण पुरत नाही, पण तरी सुद्धा वेळोवेळी सावरून घेणं आणि पुढे नेणं या लोकांनी केलं. त्यानंतर सहकारी म्हणाल तर एकापेक्षा एक सरस. मला वाटतं मी मधल्या फळीतली शिक्षिका, म्हणजे मधल्या फळीतला बॅट्समन म्हणतात तशीच माझी स्थिती. मी ज्यावेळेला दत्तनगरला जॉईन झाले त्यावेळेला तिथे अनेक दिग्गज मंडळींची मांडियाळी होती. एकापेक्षा एक सरस शिक्षक. मन घाबरलं होतं, बावरले होते. आपण यांच्यामध्ये टिकू की नाही वाटलं होतं, पण साऱ्यांनी सामावून घेतलं. पांगळेबाई इंग्लिशच्या म्हणजे मास्टर म्हणतो त्या, मस्करबाई, सोनारबाई. पण इथे अजून एक आत्मप्रौढीनी गोष्ट सांगेन. मी सगळ्यांच्या फार लाडाची होती आणि म्हणून मला अनेक टोपण नावं. मला कोणी डोळे, कोणी डोई, कोणी DD2, कोणी वर्षू, अन्नपूर्णा, सुग्रण अशा सगळ्याच नावाने हाक मारत होते. त्यावेळेला सगळेजण तुझ्यासारखी सून मिळावी बाई सुग्रण असं म्हणत होता, तर कोणी म्हणत होतं तुझ्यासारखी मुलगी असावी बाई. तेव्हा नातं असं निर्माण झालं होतं. मी त्यांची मुलगी आणि सून झाले. आणि आता मात्र या विश्वनगर शाळेमध्ये मला एक मोठी पदवी मिळाली सगळ्या स्टाफकडनं. यांनी मला त्यांची आई बनवलं. डब्यात आणलेला पदार्थ हक्कानं मागून घेणाऱ्या सगळ्या माझ्या मुली, मला माहिती आहे माझ्या इतकंच दुःख त्यांना होणार आहे. त्यांनी आज जे माझ्यासाठी हे सगळं केलंय, या ऋणातून मला मुक्त होताच येणार नाही. हक्कानं मी काही नेल्यानंतर मला मागून घेणाऱ्या डोईफोडे बाई, मराठे मॅडमचं तर सारखं मा मा, ह्याच्यानंतर हा शब्द कानावर पडणं आता कठीण आहे. तुम्ही कशाला टेन्शन घेता, आम्ही आहोत ना. मला रिझल्ट करायचं आहे ग डोईफोडे बाई, आम्ही आहोत, आम्ही करून देऊ, तुम्ही का घाबरता. अरे माँ आहे तू हमारी असं म्हणणाऱ्या सगळ्या पोरी. माझा संपूर्ण 9वीचा रिझल्ट केतकी देशपांडेने मनापासून केला. मॅडम फक्त एवढंच सांगा बाकी मी करते. मॅडम एवढंच सांगा बाकी मी करते. एवढी सुंदर साथ मला शेवटच्या 4 वर्षात मिळाली, ज्यावेळेला मी वृद्धपकाळाकडे झुकत होते, म्हणजेच निवृत्तीकडे झुकत होते. या डिजिटल युगामध्ये सगळं जमणं शक्य नव्हतं, पण त्या मुलींनी माझं सगळं सावरून घेतलं.
मला तर खूप जाणवणार आहे, पण नक्की त्यांनाही जाणवेल. इथे म्हणाल तर रायसिंग सरांसारखा सारथ्य करणारा एक उत्कृष्ट अर्जुन आहे. नाईकबाई सारख्या पर्यवेक्षिका आहेत. राम लक्ष्मणाची जोडी ऑफिसमध्ये बसली आहे, बावस्कर सर आणि देशपांडे सर. ब्रह्मा विष्णू महेश असे आमचे दादा, महेंद्र दादा, किशोर दादा आणि शरद दादा. 5 पांडव आमच्या स्टाफ रूम मध्ये. हिवाळे सर, पंचाळ सर, शिंदे सर, सपकाळे सर आणि भावे सर. त्याच्यानंतर या 12 कन्या. या सगळ्यांनी खूप प्रेम लावलं. मला वाटलं होतं माझा हा शेवटला 4 वर्षाचा काळ कसा जाईल, कारण विष्णुनगरमध्ये बदली झाल्यानंतर थोडे मी हिरबुसले होते, कोमेजले होते की मला का अरुणोदयमधनं बदललं या लोकांनी. रागवले पण होते. डोंगरेबाईंना म्हटलं पण होतं, बाई का बदली केलीत एवढ्याशासाठी. पण इथे आले आणि मी खूप फुलले. मी माझं निवृत्तीकडे जाणारं वर्ष विसरून गेले आणि यांच्यामध्ये रमून गेले. अरुणोदय शाळेमध्ये शिंपी सर, पवार सर यांनी मला कित्येकदा सहाय्य केलं. माझं कुठलंही काम असो कधीच कोणी मला नकार दिला नाही. पटकन पुढे होऊन माझी सगळी कामं केली. पाटील सरांनी तर मला वाटतं, आता ते मुख्याध्यापक आहेत म्हणून, आणि मी त्यांना वारंवार म्हणत होते, सर तुमच्या हाताखाली मी काम करणारे आणि तुम्हाला सांगणारे शिक्षक कसा असतो. गंमत असू दे, पण मात्र मी नेहमी हे म्हणत असे. पाटील सरांनी तर कित्येकदा माझ्या अडचणीच्या काळात माझे वर्ग घेऊन भूमिती हा विषय शिकवला. हा सगळा जो एक कुटुंबाचा भाग आहे त्याच्यामध्ये मी इतकी रमून गेले की मला कळलंच नाही की खरंच आपल्याला निवृत्त व्हायचंय. दिवस या कोरोनामुळे घरी बसले आणि रोज एक एक दिवस मोजायला लागला. परवाच्या दिवशी न्यूज आली आणि मुठेबाईंनी फोन, किती प्रेम असावं बघा वेडं. मुठेबाईंनी ताबडतोब फोन केला आणि सांगितलं, डोई पुणेबाई अभिनंदन, 2 वर्ष वाढतायत. मी सांगितलं होतं तुम्ही जाणार नाही. याला प्रेम नाही म्हणणार तर काय. त्यांच्या मनात अजूनही अशी एक आशा आहे की डोई पुणेबाई परत येतील, त्या पुन्हा येतील, त्या पुन्हा येतील म्हणणारे हिवाळे सर. पण शेवटी जाण्याचा क्षण आला. माझ्या भावाच्या निधनानंतर मी अत्यंत बंडखोर होते. लहानपणापासून खूप मस्ती करायचे. माझ्या भावाला खूप वाटायचं की हिचा सेंड ऑफ कसा होतो मला बघायचंय. खूप वाट बघत होता माझ्या सेंड ऑफची. म्हणाला होता, ताई विमानाने ये, पण तुझा सेंड ऑफ मी 2 तासासाठी तरी अटेंड करेल. आज सकाळपासून त्याच्या आठवणीनं मन बेचैन झालं. त्याच्या जाण्यानंतर स्टाफने तर सांत्वना केलीच, पण ज्यावेळेला कार्यवाह दीपकजी कुलकर्णींनी मला बोलवलं आणि माझं सांत्वन केलं, त्यावेळेला मला नक्की जाणवलं की मी एका कुटुंबातच काम करते. सगळ्यांच्या निरोप घेण्याची घटिका समोर येत चालली आहे. 6 वाजेपर्यंत खरं पाहिलं तर माझा कालावधी होता. मी त्यापेक्षा जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घेतला. खूप काही बोलायचं आहे. माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी जे काही केलं त्याचं तर ऋण फेडता येणारच नाही. माझ्या मिस्टरांचं वर्णन जर मी केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही इज अ वर्कहोलिक पर्सन. माझ्या आयुष्यामध्ये 3 पीचा म्हणजे पीचा घन यांचं अत्यंत महत्व. एक म्हणजे माझे पिता, ज्यांना मी 24/7 काम करताना बघितलं. दुसरे माझे पती, ज्यांना मी अहोरात्र मेहनत करताना बघितलं आणि म्हणून त्याची परिणती 1977 साली फाईल बॉय म्हणजे जवळजवळ पिऊनच्या जागेवर नोकरी करणारा आज माझे मिस्टर एका मीडियाचे प्रेसिडेंट म्हणून काम करतायत. आणि हे उदाहरण मी अनेकदा मुलांना वर्गांमध्ये दिलं. भले ती आत्मप्रौढी असू दे, पण काम करणं आणि झोकून देऊन काम करणं हे मी त्यांच्याकडनं शिकली. त्याच्यानंतर 3रा पी म्हणजे माझी पुत्र आणि पुत्री, त्या दोघांकडूनही मी खूप शिकले. माझ्या मुलीने MBA केलं. थोडंसं नोकरी आणि ह्याच्यामध्ये निराशा मिळाली, पण तिने जिद्द सोडली नाही आणि स्वतःचं बुटीक चालू केलं. माझ्या मुलाच्या बाबतीत सगळ्यांकडे माहिती आहे की थोडा अपयशी ठरला होता, पण अपयशी यशाची दुसरी पायरी असते असं समजून त्याने अपयशाला मागे टाकलं आणि यशाकडे झेप घेतली आणि आज मीडिया मॅनेजर म्हणून तो काम करतोय. सगळं काही छान आहे, सगळ्यात मन रमणार आहे, पण तुमचा सहवास आता कमी होणार आहे याचं खूप दुःख आहे. आता म्हणायची वेळ एवढीच आली आहे, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन,
बीते हुए दिन वो मेरे प्यारे पल छीन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, कहना है आज है तुमसे आखिरी बार, तुम ही नहीं लाए हो जीवन में मेरे बहार ही बहार, बहार ही बहार. धन्यवाद. अगदी भावना विवश करून टाकलं तुम्ही डोईफोडे मॅडम. म्हणजे आम्हाला शब्द नाहीयेत तुमच्या या भावनेच्या याच्यावरती काही बोलायला. तरी सुद्धा तुम्हाला एवढंच सांगू शकेन मी की मागील आठवड्यात त्याच्यात 58 वरून 7 केलेले वय फक्त त्याचं GR येणं बाकी आहे. आणि असं जर झालं तर आम्ही तुमचं आनंदाने स्वागत, म्हणजे अगदी आनंद हा शब्द खूप तोकडा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे ही बातमी आणि हा GR लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा मी करते. अंतिम टप्प्यावर आपण आलो आहोत, तो म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित उत्सवमूर्ती सौ डोईफोडे मॅडम व त्यांचे कुटुंबीय, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री वाघमारे सर, कार्यवाह माननीय डॉक्टर श्री दीपक कुलकर्णी सर, सहकार्यवाह माननीय श्री उंटवाले सर, कोषाध्यक्ष माननीय श्री फडके सर, शालेय समिती अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री धर्माधिकारी सर, संस्थेचे सर्व आजी व माजी पदाधिकारी व सदस्य, सर्व शाखांच्या माध्यमिक व प्राथमिक आजी व माजी मुख्याध्यापिका, पूर्व प्राथमिक प्रमुख, सर्व पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी व उपस्थित सर्व हितचिंतक सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच हे सर्व करताना गुगल मीट संदर्भात कुमार निनाद मराठे यांनी खूप मदत केली, त्याचेही कौतुक करते. कारण तो नसता तर हा कार्यक्रम म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्या क्लिप्स वगैरे हे करणं आम्हाला थोडंसं हे झालं असतं. त्यामुळे त्याची खूप मदत झाली आम्हाला. हा नाविन्यपूर्ण व्हर्च्युअल कार्यक्रम करताना अनावधानाने काही त्रुटी झाल्या असतील तर क्षमस्व. कार्यक्रमाचा शेवट आपण संपूर्ण वंदे मातरमने करतो. संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी येत आहे तो दातार मॅडम. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतला, सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम, शुभ्र ज्योत्स्नां पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं, सुहासिनीं सुमधुर भाषिणीं, सुखदां वरदां मातरं, वंदे मातरं. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजर्धृत खर करवाले, के बोले माँ तुम्ही अबाले, बहुबल धारिणी नमामि तारिणी, रिपुदल वारिणी, मातरं, वंदे मातरं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही महिमा, त्वं हि प्राणा शरीर, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे, मातरं, वंदे मातरं. त्वं हि दुर्गा
पाशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की जय जय।